उभारण्याचा खर्च, पुन्हा पाडण्याचा खर्च म्हणजे नियोजन नाही. आता मला वाटतं 35 वर्ष झाली त्या इमारतीला, 35 वर्ष झालेली आहेत आणि त्या कुंभामध्ये या कुंभामध्ये खूप मोठा फरक आहे. आता प्रयागराजला तुम्ही बघितलं केवढी मोठी गर्दी, असं कधी अपेक्षितही होतं का? कोट्यावधीच्या संख्येमध्ये गर्दी त्या ठिकाणी येते. आपल्याकडे सुद्धा गेल्या वेळीपेक्षा निश्चित 3 पट 4 पट गर्दी या ठिकाणी राहील. आता मला वाटतं लोकसंख्या वाढते आहे, लोकांचा धार्मिक त्याकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे, ओढा वाढलेला आहे, त्यामुळे काही गोष्टी आपल्याला कराव्या लागतील. आता आपण उज्जैनला जा, हरिद्वारला जा, तुम्ही वाराणसीला जा, सगळ्या ठिकाणी बघा, अयोध्येला जा, शेवटी अतिक्रमणं काढलेली आहेत. मला वाटतं आपल्याला आपल्या हिताचं काय आहे, चांगलं आपल्याला करायचं असेल, इथे कुठे दुर्घटना घडू नये, कुठे स्टॅम्पेड होऊ नये, हे जर आपल्याला बघायचं असेल तर काही अतिक्रमण आपल्याला काढणं अपरिहार्य आहे. मंडळी आहेत त्यांना आपण त्यांचं काय मत आहे काय ते विचारात घेऊ, कारण मागच्या वेळीसुद्धा तेच झालं. अर्धे लोक म्हणायचे नाही काढा, अर्धे लोक म्हणायचे करा. कोणी म्हणतं घाण होते, कोणी म्हणतं खालचे ते झरे येत नाही. मला वाटतं संबंधित सर्व डिपार्टमेंटशी आम्ही चर्चा करून या बाबतीत लवकर निर्णय घेऊ. स्मार्ट सिटी पुरातत्व विभागाची लोक आले स्मार्ट सिटीने या गोदाकाठावरती सगळे कामं जे आहे ते वाहून गेल्या पुराच्या पाण्यामध्ये. जर बघितलं ते शोभेसाठी त्यांनी रॉड लावले, ताई मागे सरकार ते रॉड वगैरे लावले होते ते सगळे वाहून गेले, फरच्या देखील वाहून गेल्या या भागातल्या सगळ्या स्मार्ट सिटीने केलेल्या कामाला. या कालपरवाच्या पुरामध्ये आजच्या पुरामध्ये दिसतंय ना हे सगळं. ठीक आहे, त्या बाबतीमध्ये आपण चौकशी करू, त्या बाबतीमध्ये चौकशीच करू आपण त्या बाबतीमध्ये. आणि असे काही कामं जर बोगस झाले असतील तर संबंधित ठेकेदार आहेत, अधिकारी आहे, त्यांच्यावर आपण कारवाई करू. समोरचा रामसेतू पूल आहे तो पण, समोरचा रामसेतू पूल आम्ही आता काढतो आहोत. 25 कोटी रुपयाची तरतूद नियोजनामध्ये आम्ही या ठिकाणी केलेली आहे. लवकरच आपण तो पूल आता नवीन करतो आहोत. त्याच्यामध्ये 3 IPS अधिकाऱ्यांच्या संदर्भात CBIने गृह विभागाला अहवाल देखील पाठवलेला आहे. त्यांच्या संगनमताने, त्यांच्या आशीर्वादाने हे कॉल सेंटर सुरू आहेत अशी माहिती आहे. नाही, मला वाटतं असे जर काही असेल आणि तसा रिपोर्ट गेला असेल तर त्याच्यावर निश्चित कारवाई झाली पाहिजे. आता आपण सांगतात म्हणून मला फार यातली माहिती नव्हती, पण निश्चित मी माननीय मुख्यमंत्री महोदय, गृहमंत्री आहेत त्यांच्याशी बोलेल आणि या सगळ्या विषयाचा मी पाठपुरावा निश्चित करेल. माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील 39 खून झाले, चेन स्नॅचिंग रस्त्यावर होणारी आता घरापर्यंत येऊन पोहोचली. सध्या नाशिकमध्ये गुन्हेगारीचं वातावरण मोठ्या प्रमाणात वाढलं. नाही, वस्तुस्थिती आहे की या वर्षभरामध्ये अनेक घटना या ठिकाणी घडलेल्या आहेत, काही खूनसुद्धा झालेले आहेत. पण ते हे खरं आहे की ते आपसातले गँगवार आहेत, आपसातल्या मारामाऱ्या भानगडी आहेत, ते गुंड लोकांच्या याही त्या ठिकाणी. पण ते काही असलं तरी पण हे नाशिकसारख्या शहराला हे अपेक्षित नाही आहे. पोलीस प्रशासनाशी मी मागच्या आठवड्यातही बोललो, पण आजही मी CP आणि आमचे काही प्रमुख पोलीस अधिकारी आहेत, DCP आहेत, त्यांच्यासोबत बसून मी या संदर्भामध्ये निश्चित चर्चा करणार आहे आणि कडक कारवाई सगळ्या या सगळ्या गँगवार आहेत, गँग आहेत, गुंड आहेत, हे सगळे जे काय असतील त्यांच्यावर आम्ही या ठिकाणी करणार आहोत. निश्चित कुंभमेळा समोर आहे आपल्याला, त्यामुळे किंवा तो असला नसला तरी नाशिक शहराची ओळख अशी नाही आहे. याचं एक विशेष महत्त्व आहे. नाशिक शहराचं एक वेगळं वैशिष्ट्य त्या शहराचं आहे आणि त्या शहरामध्ये अशा घटना घडणं हे काही फार योग्य नाही आहे. निश्चित त्याची गंभीर दखल आम्ही या ठिकाणी घेतलेली आहे. रामकुंडातलं काँक्रिटीकरण काढावं अशी कोर्टाचा निकाल लागलाय, मात्र पुढे तरी काही कारवाई होत नाही. मला वाटतं कायदेशीर कारवाई त्यांनी त्या ठिकाणी करावी, जे असेल ते असेल. मागच्या वेळी मी काही ऐकलं पण तसं त्यांचा कौटुंबिक काहीतरी वाद आहे त्या जमिनीमध्ये अशी मला माहिती होती, त्यामुळे अजून फार त्यातली माहिती मला नाही आहे. मी जयकुमारजींना विचारेल, पण मला असं वाटतं की त्यांचा काहीतरी हा जमिनीमध्ये कौटुंबिक वाद चाललेला आहे, त्याचा हा विषय आहे, जुना वाद आहे त्यांचा. अहमदनगरमध्ये धर्मगुरूंचं विटंबना केली म्हणून आता पदासाठी दावा केला जातोय. अजून अधिकृत घोषणा पण नाही दोन्ही पक्षांची. शुभेच्छा आहेत त्यांना. मराठीचाच आणि मराठीच महापौर होईल असं त्यांचं म्हणणं आहे. हो, आणि मनसेचाच होईल. आता ते त्यांनी दोघांनी ठरवावं आधी. आता अजून एकत्र झाले नाही, आतापासून ते महापौरवर दावा करतायत. नाशिकचे सांगतायत, मुंबईचे सांगतायत, त्यांना सगळ्या ठिकाणी महापौर पाहिजे. मला वाटतं तर घोडा मैदान समोर आहे, निवडणुका समोर आहेत, आपलं कर्तृत्व त्या ठिकाणी दाखवा. शिवसेनेचा जो मेळावा झाला, शिवसेनेचा जो मेळावा झाला